नंदुरबार जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर येते। मेवासी तळोदा उपवन संरक्षण अधिकारी वन विभागाअंतर्गत येणारा अक्कलकुवा, खापर, तळोदा, काठी, वडफळी आणि मोरगी हा संपूर्ण वनक्षेत्राचा भाग अतिसंवेदनशील म्हणजेच सेन्सिटिव्ह एरिया म्हणून ओळखला जातो। मात्र याच संवेदनशील भागात सध्या मोठ्या प्रमाणावर बेसुमार जंगलतोड सुरू असल्याची धक्कादायक चर्चा जनतेमध्ये सुरू आहे। लाकूड माफियांनी या भागात अक्षरशः हैदूस घातला असून बेकायदेशीरपणे सागवानी आणि इतर मौल्यवान लाकूड थेट महाराष्ट्र राज्यात आणले जात आहेत। जागोजागी लाकडांचे मोठे मोठे डेपो उभे राहिलेत, पण दुर्दैव असं की वन विभागाचे अधिकारी या सगळ्या प्रकारावर केवळ मुखदर्शन बघून घेण्याची भूमिका घेत आहेत। त्यामुळे लाकूड माफियांचे धाडस आणखीनच वाढलंय। वन विभागाचे सीमा तपासणी नाके केवळ नावापुरतेच उरलेत का? 2 नंबरच्या लाकडाने भरलेली वाहने या नाक्यावरून सहज कशी काय पार होतात? हा आता एका मोठ्या चौकशीचा भाग बनला असून याची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी तीव्र मागणी आता जनतेतून होते। भ्रष्टाचाराचा हा कथित आलेख एवढ्यावरच थांबत नाही। याच अक्कलकुवा, खापर, तळोदा, काठी, वडफळी आणि मोलगी वन विभागांमध्ये जिल्हा नियोजन समिती तळोदा आदिवासी विकास प्रकल्प आणि मेवासी उपवन संरक्षण अधिकारी यांच्या अंतर्गत सन 2025-26 मध्ये माती बांध, दगडी बांध, CCT आणि तळोदा पर्यटन विकासाची कोट्यवधींची कामे करण्यात आली। परंतु या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने वारंवार एकाच ठेकेदाराला सर्व कामे बहाल करण्यात आल्याचा गंभीर आरोप होतोय। ही कामे अंदाजपत्रकानुसार आणि शासनाच्या अटी शर्तींनुसार झालीच नसतानाही या कामाची 100% बिले कशी काय अदा करण्यात आली हा देखील मोठा प्रश्न आहे। याशिवाय मेवासी तळोदा वन विभागाच्या हद्दीत शेजारील गुजरात राज्यातून बिबटे आणि वाघ सोडले जात असल्याची भीती व्यक्त होते। हे बिबटे अनेकदा मानवी वस्तीवर येऊन हल्ले करत आहे। एका बाजूला वन्यजीवांचा धोका वाढतोय तर दुसऱ्या बाजूला लाकूड माफियांचा हैदूस। अशा दुहेरी संकटात स्थानिक जनता अडकली असताना वन अधिकारी नक्की करता तरी काय, असा संतप्त सवाल विचारला जातोय। या संपूर्ण गंभीर प्रकरणाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर आणि कृष्णा निकम यांनी आता आक्रमक पाऊल उचलले असून ते या सर्व प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर आणि कायदेशीर तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले। झुंजा क्रांती न्यूज ब्युरो, नंदुरबार।